7वा जागतिक मराठी उद्योजकता दिवस आज साजरा झाला. दिनांक शुक्रवार 20 जून 2025. स्थळ मादाम काबा सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर पश्चिम. वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 1. प्रवेश विनामूल्य होता. अनेक जणांनी नोंदणी केली. महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली आहे की मराठी उद्योजकता दिवस दरवर्षी साजरा करावा. ही मागणी करण्यात आली. मान्यवर वक्ते डॉक्टर अमित बागवे, अर्थसंकेत श्री मंदार नार्वेकर, राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, श्री पळसुले देसाई, कोकण बाग, श्री मकरंद केसरकर, कृषी पर्यटन व्यवसाय तज्ज्ञ श्री निलेश पारसेकर, अभिनव उद्योग प्रबोधिनी श्री नितीन साळकर, उद्योजकीय मानसिकता तज्ज्ञ विशेष अतिथी श्री ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच श्री प्रसन्न अडवा कदक, मराठी इन्फ्लुलाइन श्री श्रीकांत सावंत, संस्थापक अध्यक्ष मानवता विकास परिषद रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद आणि इतर मान्यवर सदस्य संरचना बागवे, अनिल बागवे, चंद्रकांत कडव, राजेंद्र जाधव, ॲडव्हान्स वृषाली सावंत, सुशील कुमार हांदे, संजय संसारे, आर जिग्नेश देवा नारायणकर, ॲडव्होकेट आकाश गवंडे, नितीन सालकर, श्रीराम पूर्णनिक उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी गणेश टोळेकर, मुंबई. 1500 कामगार होते. परदेशी कंपन्या, ESI, PF, बोनस. खानोलकर सारखी व्यक्ती होती, कम्युनिस्ट लीडर. ते मला वडिलांप्रमाणे होते. त्यांनी सहाय्य केलं आणि लोकांनी बोलावून नेलेलं आहे. तळोजामध्ये ठाणा बेलापूरला काम करणं 80 मध्ये शक्य नाही. 80 मध्ये मी ठाणा बेलापूरला काम करत होतो. त्यामुळे का नाही त्यांनी आलो का आलो अमित वगैरे आहे ना, हिला मी बोलवलं. त्यांचे गुण आहे. तुम्हाला का बोललो की माहित पाहिजे तुम्ही काय माहितीये. 73 वर्षामध्ये मेन माझी संस्था आहे मानवता विकास परिषद. ही भारतीय म्हणजे संबंध भारतात काम करते. मानवता संपलाय आणि आता सुरू केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद. पण ती कुठे 350व्या छत्रपतींच्या ह्याच्या दिवशीच भरतगड किल्ला आहे मसुऱ्यात. त्या किल्ल्यावर 2 जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भारत सरकारची परमिशन. मी ॲडव्होकेट योगिता सावंत, सामाजिक कार्यकर्ता. आता हा जो विषय आहे उद्योजक, हा आपल्या सामान्य लोकांसाठी सोपा नाही. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये, अखंड महाराष्ट्रामध्ये मी काम करते, ज्याचं सहकारी सपोर्ट नसेल, मॉरल सपोर्ट नसेल किंवा एखाद्याचं योग्य मार्गदर्शन नसेल तर तो उद्योग वाढला जात नाही. जसं मी अखंड महाराष्ट्रामध्ये जसं काम करते, ज्या स्त्रिया सक्षम नसतात त्यांना किती त्रास होतो, कोणत्या अडचणी त्या पुढे जाऊ शकत नाही. काही लोकांना, महिलांना शिक्षण नसते, काही लोकांमध्ये कला असते पण त्यांना मॉरल सपोर्ट नसतो. याच्या व्यतिरिक्त काही स्त्रिया असतात पण त्यांचे मिस्टर म्हणजे नवराच म्हणतो मी तुला काय काम करायची गरज आहे, तू घरात बस. तर तसं न होता त्याला बेसिकली होमवर्क करता येत नाही, त्याला बेसिकली कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. उद्योग लोक माझ्याकडे येतोय ना, एज्युकेशनसाठी येतोय, सेमसाठी येतोय, हेल्थसाठी येतोय, तर त्याला बेसिकली उद्योगच करता येत नाही. किती लोकांना बॅटिंग करता येते, बॅटिंग करता किती लोकांना येते. तर तुम्हाला IPL मध्ये पाठवलं, तुम्ही IPL मध्ये वेबसाईट ठेवू शकाल. हा प्रश्न आहे. डिग्री घेतलेली आहे, ज्या योजना वाचल्या आहेत त्या काही अंमलात नसतात, काही नसतात. पण जो खरोखरच उद्योजक असतो तो स्वतः काय करू शकतो याच्याकडे लक्ष देतो. आता खरंच मला आनंद होते की मी या 7व्या जागतिक मराठी उद्योजक दिवसाचा भाग होत आहे. आज माझी NDTVवर बाईट होती उद्योजका संदर्भातच आणि दिवाळी मुंबईचे अपघात झाले त्या संदर्भात. पण मी त्यांना सांगितलं की तुमची बाईट राहू द्या, पण मला हा दिवस महत्वाचा आहे. कारण याचं कारण आपले लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांची महती खूप आहे. उद्योजकांच्या कार्यक्रमामध्ये आधी ऑलरेडी मिळालेली आहे. तर हा दिवस साजरा करण्यासाठी आणि या दिवसाच्या माध्यमातून किर्लोस्करांचा जीवन प्रवास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या जीवन प्रवासातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात मराठी तरुण हा उत्तमरित्या उद्योजक होण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. आणि यासाठी आम्हाला हा दिवस प्रत्येक जिल्ह्यात आणि
संपूर्ण महाराष्ट्र 9833940425 असतो रत्नागिरीमध्ये ऑक्युपाईड असतो. पण गुरुवारी 3 ते 7 ह्या वेळात दर गुरुवारी 3 ते 7 या वेळेला जर मला तुम्ही मेसेज केला तुम्ही डेफिनेटली ऍड्रेस करू. आम्ही तो वेळच त्याच्याकडे